समजा मला पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये चालू करायचंय, काम चालू करायचंय, मी नवीन होतकरू आहे ज्याला चालू करायचंय. यू बिंग एन एक्सपिरियन्स पर्सन, तुम्ही मला काय 5 टिप्स द्याल ज्या मी फॉलो करायला पाहिजे, ज्या स्टेजला तुम्ही आहात त्याच्या थोडं तरी कुठेतरी मी पोचेन? फर्स्ट इज युनिकनेस. बर. तुम्ही आता बघितलं असेल तर 300 प्रकाशक हो इथेच, हो. मराठीतलेच. हो एक टायटल पासून ते आमच्यासारखे 3000 पुस्तकं प्रकाशित केलेले असे भरपूर आहे. हो. सो कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. व्हॉट स्टँड्स आउट इज युनिकनेस. बर. मग तो युनिकनेस असेल, तुमची पुस्तकं कुठल्या प्रकारची आहे, जॉनर काय आहे त्याचं, वाङ्मय प्रकार काय आहे, हा. त्याचं प्रोडक्शन काय आहे, ह्याच्यामध्ये युनिक असू शकतो. विषय हा दुसरा मेन महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कुठल्या विषयाची पुस्तकं काढताय. बर. आजकाल खूप वेगळ्या विषयाची पुस्तकं लोकांना पाहिजेत आणि कळायला कळतंय. बर. सायन्सची पुस्तकं आजकाल फार जातात. बर. एनिथिंग विच इज स्पेस. हा. ओके. स्पेसिफिक टू स्पेस. स्पेस. हा. मी आता एक साधारण 10 पुस्तकं काढली त्या प्रकारची. बर. यू विल नॉट बिलीव्ह 6 महिन्यामध्ये आवृत्ती संपली. बर. आणि असं नाहीये ती सगळी पुस्तकं म्हणजे संच 1000 रुपयाचा आहे. अच्छा. हो. ओके ओके ओके. मला वाटलेलं 3 वर्ष स्टँडर्ड जो आमचा एक टर्निंग पॉइंट आहे हा. तो जाणार. हा. 6 महिन्यात संपली. सो आता बरं. माझ्याकडे इथे या एक्झिबिशन नाहीये, पुण्यातच संपली माझी. अच्छा. आणि वेळच मिळाला नाही तुम्हाला सो print याच्यातनं करून कळतं की घ्यायला व्हॉट दे वॉन्ट, व्हॉट हा. पेरेंट्स आर गिव्हिंग टू देअर चिल्ड्रन. बरोबर आहे. काय देतात ते. बरोबर. लोकांना थ्रिलर पाहिजे. हम्म. सुहास शिरवाळकर हे नाव हो. काय बोलणार, म्हणजे हो. याच्या पलीकडे काही हो. नाहीच आहे. बरोबर आहे. लोकांना थ्रिलर पाहिजे. लोकांना काहीतरी एनिथिंग विच गिव्स देम दॅट किक. हा. कादंबरीचा काळ मी तरी म्हणेन थोडासा उतरताय. ओके. पण ललित कथासंग्रह यांना एक छान दिवस आहे. बर. ऐतिहासिकला प्रचंड दिवस आहे. हो हो. खूप आहे. खूप आहे. खूप आहे. म्हणजे ते तर संपतच नाही. जे Exactly. जे आपले क्लासिकल लेजेंड्स आहेत ते Exactly. वर्षानुवर्ष चालूच आहे. मोर पॉइंट असा आहे की तुमचं डिस्ट्रीब्युशन, हम्म. तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय. बर. आणि शेवटचं मी असं सांगेन की वैविध्यपूर्णता. हम्म. एकाच प्रकारची पुस्तकं काढत बसलं की एका लिमिट नंतर त्याला एक स्टॅगरिंग पॉइंट. ओके. जेव्हा आता आम्ही इतक्या वर्ष एक्झिबिशन करून आम्हाला कळायला लागलेलं की एखादी फॅमिली एखाद्या स्टॉल मध्ये येते, कुठलाही, मी काय माझा म्हणत नाही, हम्म. इतर बुक सेलर्स कडनंही आम्ही इनपुट्स घेतो राईट. की काय पाहिजे. हा. मेन म्हणजे की त्यांच्याकडनं कळतं, म्हणजे ते पुस्तक हो. विक्रेते हो. त्यांच्याकडनं कळतं हो. की अमेझॉनचा डेटा शेअर करतो, वेबसाईटचा डेटा मिळतो की हो. लोकांना काय पाहिजे. बरोबर. त्याच्यानुसार जर तुम्ही वैविध्यपूर्ण पुस्तकं काढली हम्म. तर डेफिनेटली खूप फायदा आहे. बर. म्हणजे माझी 37 प्रकारांमध्ये पुस्तक आहे. 37 कॅटेगरीमध्ये आम्ही 37 कॅटेगरीमध्ये मी पुस्तकं काढतो. ललित आहे, समीक्षा आहे, वाङ्मय आहे, म्हणजे प्रौढ वाङ्मय आहे, बालकुमार आहे, कुमार आहे, कथा, कादंबऱ्या. एरोटिक चालतं का आपल्याकडे? नाही, आजकाल स्पिरिच्युअलला फार हे आहे सडनली, आय डोंट नो वाय. पण एक लोक आत्ताही खूप लोकांनी मागितलं. बर. काही स्पिरिच्युअल आहे, ओशो आहे, साधू गुरूंवरती हा. पुस्तक आहे, गौर गोपालदासचं पुस्तक आहे. सो हा. पीपल आर गोईंग इन टू स्पिरिच्युअलिटी और माइंड स्पेस. लोकांना पाहिजे अध्यात्मावरचं पुस्तक आहे का. हा. सो काही लोक करतायत. Okay. समहाऊ वी डोंट फाइंड दॅट हे. सो आम्ही नाही तिथे हे करत. आपण करतच नाही ते. माझी एक पण नाहीये टू बी ओके फाईन. फ्रँक. माझं एकही पुस्तक अध्यात्मावरती नाहीये.